तर नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत। शहरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत, याबाबत धुळ्यातल्या पत्रकारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। महापालिकेच्या निवडणुकांच्या चर्चांना आता सुरुवात झाली आणि ठिकठिकाणी देखील चर्चा आता रंगू लागल्यात। सर्वसामान्यांची अपेक्षा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता समाजाचा तिसरा डोळा असणारे जे काही पत्रकार आहेत, स्थानिक पत्रकार जे आहेत, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, काय झालं पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। सर, काय सांगाल, काय वाटतं नेमकं की महानगरपालिकेची निवडणुका होत आहेत, कसं बघता या निवडणुकांकडे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या? नाही, धुळे महानगरच्या संदर्भामधल्या ज्या काही नागरी समस्या आहेत, सुविधा आहेत, या संदर्भात अपेक्षांचं म्हटलं तर खूप मोठ्या अपेक्षा आहेत। कारण गेली अनेक वर्ष ज्या वेगवेगळ्या पक्षांनी आणि गटांनी सत्ता भोगली महापालिकेची, एकालाही या धुळेकरांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता आलेल्या नाही। या शहराचा जिव्हाळ्याचा विषय पिण्याच्या पाण्याचा राहिलेला आहे। अनेकांनी अनेक निवडणुकांमध्ये आश्वासनं दिले की आम्ही किमान रोज नव्हे तर एक दिवसाआड तरी पाणी देऊ। आजपर्यंत एकाही पक्षाला रोज किंवा एक दिवसाआड पाणी देणं शक्य झालेलं नाही आहे। या एका मुद्द्यावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्यात। रस्त्यांचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे की या शहरामध्ये एक रस्ता 4-4 वेळा बनवला गेला तरीही आज रस्ते चालण्यायोग्य नाही आहेत। किंवा गटारींचा, भुयारी गटारींचा विषय असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा विषय असेल, कायमच सगळे विषय या ठिकाणी वादग्रस्त राहिलेत। मुद्दा विकास कामांचा असेल तर हजारो कोटी रुपये या शहरात आल्याचा दावा वेगवेगळ्या पक्षांनी आणि गटांनी केला आहे। याच मुद्द्यांच्या आधारावर विधानसभा निवडणूक लढवली गेली। काही हजार कोटी या शहरात आले असं सांगितलं गेलं, परंतु तेवढे हजार कोटी रुपयांची कामं या शहरात दिसत नाही। त्यामुळे धुळेकरांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत। आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर निवडणुकीमध्ये लोकशाहीत लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। संख्या वाढली पाहिजे। यावेळेस इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे, चुरसही जास्त आहे। चुरस राहिली की लोकशाही जिवंत ठेवता येते। त्यामुळे यावेळेस इच्छुकांमध्ये अनेक असे आहेत की ज्यांना वेगवेगळे वलय आहे, वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत, वादग्रस्त पार्श्वभूमी आहेत। यातले किती लोकांना किंवा किती इच्छुकांना प्रभावी राजकीय पक्ष उमेदवारी देईल, हा सुद्धा येत्या काळामध्ये दिसणारा प्रश्न आहे। स्थानिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते रस्ते, पाणी आणि गटारी ह्या खूप मूलभूत सोयीसुविधा आहे, मात्र या पलीकडे नागरिकांच्या अपेक्षा असतील या जाताना दिसत नाहीत। नेमकं कसं बघता आपण याच्याकडे? प्रश्न आता असा आहे का नागरिकांना काय अपेक्षा आहेत, त्याला मुळात माझा प्रचंड विरोध आहे। मुळात नागरिक जर जागृत राहिला तर मला नाही वाटत लोकप्रतिनिधींकडनं कामाची अपेक्षा करणे म्हणून। या शहरामध्ये तो एक फार मोठा ड्रॉबॅक राहिलेला आहे। नागरिकांना अजून त्यांची जबाबदारीची जाणीव झालेली नाही आहे। दुसरं असं की मी याच ठिकाणी आपल्याला यापूर्वी पण एका मुलाखतीत सांगितलं होतं, इथं पर्चेसिंग वोटर मोठा निर्माण झालेला आहे आणि तोच मोठा धोका या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभवतो आहे। आताही जर निवडणूक लढायचं म्हटलं महानगरपालिकेची तर तो 50 लाख, 60 लाख, 1 कोटी, 1.5 कोटीचा बजेट घेऊन बसलेला आहे। पण याच्यातनं फारसं काही शहराचा विकास होईल आणि फार लोकांच्या अपेक्षा आहेत असं मला मुळीच वाटत नाही आहे। आता धुळे महानगरपालिका स्थापन होऊन 23 वर्ष झालेले आहे। 23 वर्षामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी कारभार केला, पण एकालाही ते जमलं नाही की रोज पाणी दिलं पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, कचरा रोज उचलला गेला पाहिजे, लाईटाची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहेत। तर या ठिकाणी सर्वच राज्यकर्ते कमी पडलेले आहेत आणि याला आपण म्हणतो तसे नागरिकही जबाबदार आहे। जसे सुनील भाऊ म्हटले, लोकांची अपेक्षा असते की बाबा त्यांना निवडणूक लढवण्याकडं मिळालं पाहिजे, पण आता त्याच्यावर आता राजकारणी हुशार होऊन गेले। तुम्ही दोंडाईचा प्रकार बघितला असेल की त्या ठिकाणी लोकांना मतदानाचा अधिकारच मिळाला नाही, त्या ठिकाणी डायरेक्ट 27 उमेदवार बिनविरोध होऊन गेले। आता लोकांना पैसे देण्यापेक्षा उमेदवारांना काहीतरी सामोपचाराने त्यांना सांगायचं आणि निवडणूक बिनविरोध करायची आणि नंतर आपलं मनाप्रमाणे कारभार करायचा, असा प्रकार आता सुरू झालेला आहे। आणि घराणेशाहीच्या वरती मोदी साहेबांनी टीका करून त्यांनी सत्ता मिळवली, पण आज भाजपमध्ये असं आलेलं आहे की 100 लोक बिनविरोध झाले आणि 288 लोक ते घराणेशाहीमध्ये आपल्या नातेवाईकाला, बायकोला वगैरे अशी तिकीटं देऊन त्यांनी पुढे आणलेलं आहे। धुळ्यात आता आमदार असे म्हणाले की माझ्या पत्नीचंही तिकीट फिक्स नाही। याचा अर्थ तुम्ही समजू शकता की ते फिक्स असू शकतं, त्यांची पत्नी एखाद्याला महापौर बनू शकते। मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठ्या पदाच्या अपेक्षा कोणाकडनं करायच्या? बरोबर, नक्कीच। अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तुम्ही गेल्या अनेक निवडणुका बघतायत, मात्र निवडणुकांमधलं बदलतं स्थित्यंतर जे आहे याच्याकडे आपण कसं बघतात आणि या शहरातल्या या तिघांनी मांडलेल्या ज्या काही प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही या शहरातल्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा करता, सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा करता? सत्ताधारी आणि नगरसेवक
यांच्याकडून अपेक्षा अशा आहेत, एकतर हे कोटीचं बजेट घेऊन निवडणूकमध्ये उतरतात, तर 1 कोटीचं बजेट जो घेऊन उतरतो किमान तो 5 कोटी 7 कोटी काढण्याच्या प्रयत्नात असतो. आणि ही जी सिस्टीम आहे, नगरसेवक पदाचे अधिकार काय आहेत, नगरसेवक पदाचे कर्तव्य काय आहेत, हेच नगरसेवकांना माहीत नाही. नगरसेवक म्हणजे जसं काही एखाद्या उद्योगात आपण भांडवल गुंतवतो आणि भांडवल गुंतवून तो व्यवसाय करायचा, नफा काढायचा, या उद्देशाने उभे राहतात. आपण गेल्या 5, 10, 15, 20 वर्षामध्ये सगळ्या महासभा बघा, कुठल्याही महासभेमध्ये नगरसेवक शहराच्या बेसिक प्रश्नावर बोलताना दिसत नाही. आपण बघितलं की विकासासहित सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या महानगरपालिकेत मात्र विकास कुठे दिसत नाही आणि सेवाही नागरिकांपर्यंत पोहोचत नाही अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्या ब्रीदवाक्याला सार्थक ठरवणारं काम महानगरपालिकेने आणि महानगरपालिकेत येणाऱ्या नगरसेवकांनी करावं, एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.